तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण काय घेतलं होतं, तर फळांच्या प्रकारानुसार वर्गीकरण घेतलं होतं. एक छोटासा पार्ट होता, क्लासिफिकेशन ऑफ फ्रूट अकॉर्डिंग टू फ्रूट टाइप. त्यामध्ये आपण सिंपल फ्रूट म्हणजे बघितलं होतं, साधी फळे कशाला म्हणतात. त्यामध्ये आपण एक टाईप बघितला होता, बेरी टाईप. बेरी फ्रूट कशाला म्हणतात ते पण आपण समजून घेतलं होतं एक्झाम्पल सहित. आजच्या भागामध्ये आपण मॉडिफाईड बेरी म्हणजे काय असते ते समजून घेणार आहोत. मॉडिफाईड बेरी म्हणजे बेरी फळामध्ये रचनात्मक बदल झाल्यास त्याला मॉडिफाईड बेरी असं म्हणतात. काय म्हणतात? मॉडिफाईड बेरी. मॉडिफाईड बेरीमध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. मध्ये आज आपण पहिला प्रकार समजून घेणार आहोत, बॅलेस्टा. बॅलेस्टा म्हणजे काय असते? बॅलेस्टा म्हणजे जाड कातडीसारखा सोल किंवा साल तुम्ही म्हणू शकता, जे बाहेरून असते लेदरी टाईप किंवा लेदरी रिंड असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. मध्ये ज्या बिया असतात ना त्या रसाळ असतात. उदाहरणार्थ आपण इथे घेऊ शकतो पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंब आहे. डाळिंबामध्ये बाहेरची जी साल असते ते आपण बघतो की कशी असते, लेदरी असते आणि आतमध्ये रसाळ बिया असतात. एक्झाम्पल विचारलेलं आहे आणि अशाच प्रकारे एक एक करत आपण नवीन नवीन टॉपिक कव्हर करणार आहोत. माहितीसाठी प्रश्नांच्या सरावासाठी आपण आपल्या स्पर्धा विश्व ऍप मध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेली आहे, जी कृषी विद्यापीठ भरती या नावाने सध्या आहे. ही टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऍग्रिकल्चर संबंधित ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही MCR चा अभ्यास करत असाल, ICR चा करत असाल किंवा कृषी विद्यापीठ भरतीचा करत असाल, कृषी सेवक भरतीचा करत असाल किंवा ऍग्री रिलेटेड ऍग्री MPSC वगैरे आहे, तर सर्व एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. आपण बघितलं ऍग्री MPSC डिस्क्रिप्टिव्ह आहे, परंतु डेली तुम्हाला नॉलेज साठी तुम्ही ती फॉलो करू शकता. व्यतिरिक्त आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम प्लॅटफॉर्म आहे. इथे सुद्धा तुम्हाला डेली अपडेट नोट्स वगैरे PDF वगैरे जाहिराती त्या सगळ्या गोष्टी मिळतील. आपण अशा पद्धतीने व्हिडिओ आपल्या या प्लॅटफॉर्मवर टाकणार आहोत. मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.